मंजी शाळेत यायला लागली आणि बाबांनी दादूबाबांकडनं सायकलला पुढे एक स्टँड लावून घेतला. त्या लाकडाच्या पाळण्यात छोट्या मंजीला ठेवून मी बाबांच्या सायकलच्या मागे बसायची आणि आमची वरात शाळेसाठी निघायची. त्यावेळी माझी आजी आणि आई जणू आम्ही एखाद्या लढाईवर निघाल्याप्रमाणे आम्हाला सोडायला आमच्या अगदी फाटकाजवळ येऊन उभ्या राहायच्या आणि मी सायकलच्या मागे बसले की चाकामध्ये येईल म्हणून माझा तो परकर त्या इथे तिथे अगदी माझी चड्डी दिसेपर्यंत खोचत राहायच्या. आजी परकर खोचताना हजारो सूचना बाबांना देत राही. माझे वैतागलेले बाबा आजीला म्हणायचे, आई आता तूच ही सायकल घेऊन त्या दोघींना शाळेत सोडून ये. आणि आजी त्यावर रागानं बाबांना म्हणायची, नेलं असतं हो शंभू, त्यांना मी नेलं असतं, पण मेलं मला म्हातारीला ही सायकल चालवता येत नाही ना. तसे माझे बाबा आईकडे बघून हसायचे आणि म्हणायचे, आता आम्ही निघतो, नाही तर शाळेला उशीर होईल. सोने नीट बसलीस ना. आणि मी म्हटल्याबरोबर ते सायकल सुरू करायचे. मी एक हात त्या सायकलच्या सीटला घट्ट धरून माझ्या दुसऱ्या हातानं आई आजीला जोरजोरात टाटा टाटा करायची. त्यावेळी आजी एकदम घाबरून ओरडायची, सोने मरू देत ग तो टाटा, अगोदर दोन्ही हाताने त्या सीटाला घट्ट धर. मी मुद्दाम त्या दोघींना चिडवण्यासाठी अगदी जोरजोरात हात हलवत टाटा टाटा करत राहायची आणि असं हे माझं टाटा बघून मी पुन्हा टाटा करू नये म्हणून त्या दोघी फाटकातनं आत पाळायच्या आणि मी खो खो हसत राहायची. तसं पाहता मला शाळा अजिबात आवडत नव्हती. एका जागी बसून सतत अभ्यास करणं मला फार कंटाळवाणं वाटत असे. पण जरी मला शाळा आवडत नसली तरी आमचं घर आणि शाळा यामधला तो सायकलवरचा प्रवास मात्र मला फार आवडायचा. आमच्या कृष्णकमळाच्या फाटकापासून निघालेली ती छोटीशी पाऊलवाट आजूबाजूच्या दाट राना शेतातून आम्हाला सरळ शाळेत नेऊन पोचवायची. माझे बाबा या पाऊलवाटेवरच्या खाचखळग्यांमुळे सायकल फार हळू चालवत असत. त्यामुळे मी रस्त्याच्या काठी उगवलेली रानटी झाडं झुडपं अगदी नीट पाहू शकत असे. त्या दूरवर जाणाऱ्या पाऊलवाटेच्या कडेला अनेक रानटी छोटी छोटी झुडपं इथे तिथे उगवलेली असत. त्या प्रत्येक झुडपावर चिमुकले लाल नारंगी, जास्त करून पिवळी फुलं अगदी गुच्छांनी भरायची. तसं पाहता आपण नेहमी गुलाब, मोगरा, शेवंती, चाफा, सोनटक्का, आबोली इत्यादी झाडांकडे लक्ष देतो. तीच झाडं आपल्या बागेत लावतो. पण तुम्ही नीट कधी त्या रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या छोट्या झुडपांवरच्या लहान फुलाकडे लक्षपूर्वक पाहिलंय का? नाही ना. मग कधी सकाळी एखाद्या पाऊलवाटेवरनं जाताना या छोट्या झुडपाकडे नीट बघा. त्या झुडपावर लहान पण फार सुंदर रंगाची आणि आकाराची फुलं उमललेली तुम्हाला दिसतील. पण सर्वांपासून दुर्लक्षलेली ही फुलं कधी कोणाच्या केसात जात नाहीत का देवाच्या चरणी पडत नाहीत. कुठल्या फुलबागेत यांना स्थान नाही. ही एकटीच उमलतात, एकटीच मिटूनही जातात. या छान फुलांना मात्र पिवळ्या फुलपाखरांची संगत मिळत असते. मला या अशा एकट्या उगवलेल्या फुलझाडांच्या त्या झुडपाचं फार वाईट वाटत असे. मग मी काय करी? कधी मी बाबांबरोबर शाळेतून चालत येताना ती काही झुडपं अलगद उपटून आणून आमच्या बागेत लावत असे. त्यावेळी आजी मला नेहमी ओरडायची की सोने, गधडे, अगर रस्त्यावरची ही घाणेरडी झुडपं तू आणून बागेत का लावतेस ग? त्यावेळी मात्र मी आजीला काही उलट न बोलता ती झुडपं आणून लावत राहिले आणि नंतर त्यावर उमललेली ती चिमुकलेली फुलं मी आमच्या देवाच्या पायावर मुद्दाम घालायची. फक्त माझ्या ह्या भावना माझ्या आईला कळाल्या आणि त्यावेळी ती जवळ घेऊन म्हणाली, सोने, या लहान झुडपांना तू जसं सांभाळतेस तसं नेहमी आपल्या लहान भावंडांना पण सांभाळो. मला या फुलांवरनं एक आईची घटना आठवली. माझ्या आईला प्राजक्ताची फुलं फार आवडत. एकदा मी तिला सहज म्हटले, या आई, तुला या प्राजक्ताच्या फुलांबद्दल एवढा जिव्हाळा का वाटतो? आणि माझी संवेदनशील आई आपल्या डोळ्यात पाणी आणून मला म्हणाली, सोने, अगं हे प्राजक्ताचं झाड आहे ना, ते आपल्या लहान मुलांना एक दिवससुद्धा आपल्या जवळ ठेवत नाही. फुलं उमलली की लगेच ती त्यांना आपल्यापासून दूर करते आणि त्याचं सोनी मला फार वाईट वाटतं बघ. अगं आपलं क्षणभंगूर जीणं देखील ही फुलं नीट जगत नाहीत ग. आणि मी माझ्या रडवेल्या झालेल्या आईला म्हणाले, अगं आई, ही प्राजक्ताची फुलं झाडांवरनं गळणं हा एक निसर्ग नियम आहे. अगं काही फुलं झाडांवर राहतात तर काही फुलं गळून पडतात. तशी ती बकुळ फुलंसुद्धा आपल्या झाडावरनं खाली पडतात. त्यात एवढं मोठं काय आहे ग? त्याबरोबर माझी आई एकदम हमसाहमशी रडत म्हणाली, तुला ते कळणार नाही ग सोने.
आपल्या आईवडिलांचं हे असं आपल्या पोरांना दूर लोटणं किती क्लेशदायक असतं ते मला माहिती आहे ग सोने. अगं ते जगणं मी भोगलंय, अजूनही मी भोगतीच आहे. आणि माझी आई एकदम कळवळ्यानं रडायला लागली. मी घाबरून आईकडे बघत राहिले. आता प्राजक्ताची फुलं जर झाडावरनं खाली पडली तर त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे हेच मुळी माझ्या लक्षात येत नव्हतं. आणि आमची ही गडबड ऐकून हातातलं काम सोडून माझी आजी धावत तिथे आली. तिला जेव्हा हे सगळं प्रकरण कळलं तसं ती माझ्या आईला जवळ घेऊन म्हणाली, हे बघ वत्सला, आता अशा मागच्या आठवणी काढून अवेळे असे डोळे गाळायचे नाहीत ग. तुझ्या मुली, मी, शंभूनाथ आहोत ना तुझ्याजवळ. बघ तुझ्या रडण्याने सोनी किती घाबरली आहे ते. त्यावेळी आई पदरानं डोळे पुसत पुसत घरात निघून गेली होती आणि तिच्या मागे चूल बोक्या. हे खूप वर्षांपूर्वी घडलं होतं. आणि नंतर एकदा मी मोठी झाल्यावर मला अचानक कधीतरी त्या आईच्या रडण्याच्या वेदना जाणवल्या. खरंच आपल्या मायेच्या माणसांपासून असं दूर राहणं किती क्लेशदायक असतं हे मला त्यावेळी समजलं. या प्राजक्ताच्या फुलावरनं मला माझ्या आईच्या कोमल हृदयाचं अनेकदा दर्शन झालेलं होतं. आता झाडावरनं पडलेलं कुठलंही फूल देवपूजेला योग्य नसतं, म्हणजे ती देवाला वाहण्याला वर्ज्य असतात, जशी त्या लहान झुडपावरची इटुकली पिटुकली फुलं. तर माझी आई काय करायची, अगदी पहाटे उठून ती पडलेली प्राजक्ताची आणि बकुळीची फुलं कोणाच्या पायदळी तुडवली जाऊ नयेत म्हणून ती उठून एका ताटात ती सगळी फुलं वेचून घ्यायची आणि आमच्या घराभोवतालच्या अंगणातल्या सर्व झाडांच्या बुंद्याशी 4-4 फुलं ठेवून त्यांना नमस्कार करून त्या फुलांना पूजेचं स्थान द्यायची. बाबांना ते कळायचं. ते नंतर आईजवळ जाऊन तिला हसत म्हणायचे, वत्सले, अगं कुठल्या देवाच्या नावानं तुझी ही देवपूजा चालली आहे ते आम्हाला कळेल का. आई हसत पुटपुटायची, तुमच्या नावाने हो. माझ्या घरात आई त्या प्रत्येक पायदळी पडलेल्या प्राजक्ताच्या आणि बकुळीच्या सुंदर फुलांना आपल्या परीनं पूजेचं स्थान देत राहिली होती आणि मी रस्त्यावरच्या फुलांना देवाच्या पायाशी ठेवत आले होते. आणि त्याचं फळ देवाने आम्हा दोघा मायलेकींना अगदी उलटं दिलं होतं. जे माणसाच्या प्रार्थनात असतं तसंच घडतं आणि ते जर सत्य असेल तर मग देवाच्या आशीर्वादाची आणि देवपूजेची गरज काय आहे. जे घडणारं घडतं तर देवाकडे का सतत भीक मागून आपला वेळ फुकट घालवायचा. माझा चमत्कारावर विश्वास नाही, तुम्हीही चमत्कारावर विश्वास ठेवू नका, कारण तसं काही घडलं तर तो देवाचा चमत्कार नाही तर केवळ एक योगायोग असतो. हा शाळेत जायचा प्रवास मला फार आवडत असे. मी असं सायकलवरनं जाताना मला नेहमी वाटायचं मी, बाबा, मंजी वाऱ्याबरोबर वाहत वाहत या रानातनं जातोय आणि ती उंच झाडं, त्यावर किलबिल करणारे ते पक्षी, ती आजूबाजूला उडणारी फुलपाखरं आम्हाला टाटा टाटा करतायत. बाबा मला आणि मंजीला शाळेत पोचवून आमच्या जेवणाचे डबे कौसल्यामाईकडे ठेवून गावातनं काही आणायचं असेल तर ते घेऊन घरी निघून जात. दुपारी आमच्या जेवणाची सुट्टी झाली की आमची कौसल्यामाई शाळेच्या फाटकाजवळ येऊन आमची वाट बघत उभी असे आणि शाळेची घंटा झाली की आम्ही माई माई करत धावत येऊन तिला बिलगत असू. तेव्हा कौसल्यामाई तिच्या लोण्याच्या गोळ्याला कडेवर उचलून म्हणत असे, चला ग पोरीनो बिगी बिगी, तुम्हासनी भूक लागले ना. आणि आम्ही कौसल्यामाईच्या घरी यायचो. त्यावेळी आमचे दादू बाबासुद्धा आमच्यासाठी जेवायला थांबलेले असत. आमची जेवणं आटपली की नंतर कौसल्यामाई पुन्हा आम्हाला शाळेत सोडून आपल्या घरी जायची आणि शाळा सुटायच्या 5 मिनिटं अगोदर माझे बाबा सायकल घेऊन आम्हाला घरी नेण्यासाठी शाळेच्या फाटकाजवळ उभे असायचे. नंतर पुन्हा तो वाऱ्याबरोबर वाहत वाहत जाणारा आमचा प्रवास सुरू व्हायचा आणि तो आमच्या कृष्णकमळाच्या फाटकाजवळ येऊन संपून जायचा. आमच्या कौसल्यामाईंना आजीचं हे असं डबे देणं पसंत नव्हतं. तिचं म्हणणं होतं, दुपारी तरी 4 घास माझ्या पोरींना घालणं मला जड नाही. पण माझ्या आजीला ते पटायचं नाही. आता एखाद्या दिवशी जेवणं वेगळं आणि वर्षभर जेवणं वेगळं. त्या दादूबाबांना रोज मटण मच्छी लागत असे तर माझं एक वेळ जेवण तिथं चाललं असतं, पण मंजीला मात्र नेहमी दुपारी वरण भात हवा असायचा. पण काय व्हायचं, पुष्कळ वेळा कौसल्याबाई आपल्या घरचं जेवण आम्हाला भरवायची आणि आम्ही घरी आल्यावर आमचे डबे गौरी आणि दुर्गीच्या पुढ्यात जायचे. दर शनिवारी आमची शाळा अर्ध्या दिवसाची असायची आणि शनिवारी बाबा शाळेत आम्हाला पोचून घरी गेले की आम्हाला न्यायला पुन्हा शाळेत येत नसत.
शनिवारी दुपारी आम्ही कौसल्यामाईकडे जेवून दादूबाबांनी बाजारातून आणलेली मिठाई घेऊन आम्ही म्हणजे मी, दादूबाबा आणि मंजिला कडेवर घेतलेली कौसल्यामाई रमत गमत घरी यायचो. त्यावेळी रस्त्यावरची अनेक झोडपं काढून मी दादूबाबांच्या हातात द्यायची. फुलपाखराच्या मागे धावणाऱ्या मला सांभाळण्याच्या गडबडीत दादूबाबा अगदी दमून जात. त्यात त्यांच्या हातातल्या माझ्या झोडपांना जरा काही झालं की मी त्यांच्या अंगावर अगदी आजीसारखी ओरडायची. आणि कौसल्यामाई दादूबाबांची ती धावपळ बघून खो खो हसायची. हिरव्या आठवणीत रुतून राहावेत ना असे ते छान दिवस होते. दर शनिवारी रविवारी कौसल्यामाई आणि दादूबाबा आमच्या घरी वस्तीला असत. केदार काकासुद्धा दुपारी जेवायला असत. आईने शुक्रवारी रात्रीच ही एवढी चण्याची डाळ पुरणपोळीसाठी भिजत घातलेली असायची. आमच्या त्या सुंदर घरात दादूबाबा, कौसल्यामाई, आमचे केदार काका आमच्या घरातले अगदी एक झालेले होते. आम्ही आमची सगळ्यांची सुखदुःख एकमेकांशी वाटून घेत होतो. आपल्या सोन्या कुशीचं दुःख कौसल्यामाई माझ्या आणि मंजीच्या सहवासात विसरली होती. अनायसे आम्ही तिला माई म्हणून आई पण तिला बहाल केलं होतं ना. कधी काय व्हायचं, शनिवार असला आणि कौसल्यामाई आमची जेवणं आटोपली की ती मंजीला आवडणारं काहीतरी खायला करायला लागायची आणि मला अचानक त्यावेळी संत तुकाराम महाराज व्हायचा मूड यायचा. मी एकदम जोरात ओरडायची, दादूबाबा आणि माई, तुम्ही आता तुमची ती कामं बाजूला ठेवा, अगोदर इकडे या. ती दोघंही बिचारी पटकन येऊन माझ्यासमोर बसत. मी तिथल्या जात्यावर चढून अगदी ताठ उभं राहत म्हणायचे, आता तुम्हा दोघांनाही श्लोक, अभंग, ओव्या यातलं काहीसुद्धा माहिती नाही आणि ही एक फार लाजेची गोष्ट आहे. त्यामुळे आता तुम्हाला ते शिकवण्याचं कामसुद्धा मला करायला लागणार आहे. तसं माझ्याकडे अपराधी भावनेनं पाहत असणाऱ्या त्या दोघांना मी ताठ बसायला सांगत असे. नंतर अगदी देवळातल्या भटजीसारखे हात पसरून, पाय आपटत, टाळ्या मारत एखादा तुकारामाचा अभंग म्हणून मी त्याचा अर्थसुद्धा त्या दोघांना सांगत असे. तेव्हा माझं ते तुकाराम महाराजांचं नाटक ती भोळ्या मनाची दोघं अगदी डोळ्यात पाणी आणून पाहत. मध्येच मी दादूबाबांकडे बघत संत तुकारामाच्या क्षणिक सुखाबद्दलच्या भावना जोरजोरात त्यांना सांगायची. त्यावेळी माझी नजर दादूबाबांच्या कमरेला खोचलेल्या पानाच्या चंचीवर खिळलेली असायची आणि माझा बोलण्याचा रोग कशावर आहे हे समजून दादूबाबासुद्धा पटकन आपल्या कमरेची चंची काढून दूर ठेवायचे. क्षणभर का होईना ते क्षणिक सुखाचा त्याग करत असायचे. त्यावेळी आमची छोटी मंजी मात्र माझ्या प्रवचनाला कंटाळून अंगणात खेळायला पळालेली असायची. नंतर मीच माझ्या या तुकाराम महाराजांच्या नाटकाला कंटाळून समर्थांचा श्लोक जोरात म्हणायचे की मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. पण या श्लोकाचा अर्थ न सांगता मी जात्यावरनं उतरून बसत म्हणायची, आज आता एवढं पुरे, जा माई मला खायला घेऊन ये आणि दादूबाबा तुम्ही मला प्यायला पाणी आणा, मी दमली आहे. आणि मग ती दोघं माझी सेवा करायला धावत. आता हे तुकारामाचं भूत कधी कधी माझ्या अंगात शिरायचं. त्यावेळी नेमकी दादूबाबाची पानाची चंची त्याच्या कमरेवरनं खाली उतरून दूर जाऊन बसत असे. मी 6वीत गेले. आमच्या वर्गात मला कोणी मैत्रिणीच नव्हत्या आणि ज्या कोणी दोघी तिघी माझ्याशी जरासं बोलायच्या त्या एकतर माझ्याकडे कौतुकानं किंवा जास्त करून असूयेनं बघत बोलायच्या. त्यांची ती असूया मला जाणवत होती. आमच्या आंबा शाळेत माझं ते अलौकिक सौंदर्य हा एक चर्चेचा विषय होता. मी जिथे जायची तिथे सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खेळत आणि त्यामुळे साहजिकच माझ्या मनात आपण म्हणजे कुणीतरी ही एक अहंकाराची भावना जागृत झाली होती. त्यामुळे मला वाटत असे मी या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि लहान सहान गोष्टीत मी माझं श्रेष्ठत्व दाखवण्याचा प्रयत्न करत असे. त्यात खेळ हे प्रामुख्यानं होते. माझ्या वर्गमैत्रिणींबरोबर कुठला देखील खेळ खेळताना तो डाव मीच जिंकावा हा माझा अट्टाहास असायचा आणि जर एखादा डाव मी हरती असं वाटायला लागलं की मी तो डाव रडीनं खेळून जिंकायची किंवा खेळ मोडूनच टाकायची. माझ्या या वृत्तीमुळे कोणी मैत्रिणी मला त्यांच्यात खेळायला घेत नसत. त्यात मी माझ्या वर्गमैत्रिणींशी जरा जरा गोष्टींवरनं भांडत राहायचे. कधी लहान मंजी मला म्हणायची, ताई तू का गं सतत आपल्या मैत्रिणींबरोबर भांडत असते? त्या मला म्हणतात, तुझी ताई शिष्ट आहे, तू त्यांच्याशी चांगलं वागत जा ना. त्यावेळी मी मंजीची वेणी ओढत किंचाळत ओरडत असे, मेले नकटे, सांग मला कोण शिष्ट म्हणतं ते, का घालू तुझ्या पाठीत बुक्का?
तेव्हा मंजी काही न बोलता आपली वेणी माझ्या हातातून सोडवून निघून जायची. त्यावेळीही तिच्या पाठीमागनं संतापानं मी ओरडत असे, म्हणे त्यांच्याशी चांगलं वाग, माझं आडलंय खेटर त्यांच्याशी चांगलं वागायला. माझ्या या अशा वागण्यामुळे ना माझ्या वर्गमैत्रिणी माझ्यापासून फार दूर होत्या. तशीच केदार काकांची शांतीसुद्धा माझ्यापासून दूर होती. परंतु वयात अंतर असून सुद्धा तिचं आणि मंजीचं फार पटत असत. त्या दोघी कवितेच्या वेडामुळे एकमेकींच्या फार जवळ आल्या होत्या. तसा मला त्यांच्या त्या रटाळ कवितेत अजिबात रस नसायचा. कुणी एखाद्या गोष्टीला काल्पनिक रूप देऊन त्यावर कविता करणं मला तरी मूर्खपणाचं वाटत असे. आता कवी कालिदासाच्या काव्यात एखाद्या तरुणीच्या सुंदर काळ्या डोळ्यांना भुंग्याची उपमा दिलेली असते. या उपमेला काही अर्थ आहे का सांगा? भुंगा जर डोळ्याला चावला तर डोळा फुटायची पाळी येईल. तसंच कवी नाकाला चाफे कळीची उपमा देतात. आता चाफ्याच्या कळीसारखं कुणाचं नाक असतं का? नाकाच्या दोन्ही भोकात शेंबूड, घाण आणि केस भरलेले असतात आणि कुणाला नाकातला शेंबूड न काढता तो ओढून गिळायची घाणेरडी सवय असते. थोडक्यात काय तर नाक हे श्वासोच्छवास करण्याचा अवयव आहे. त्याचा आणि चाफ्याच्या कळीचा काही संबंध नाही. पण हे त्या मूर्ख कवींना सांगणार कोण? काही कवी म्हणतात आळूच्या पानावर दवाचे मोती पडले होते. आता असे आळूच्या पानावर मोती पडले तर तो एक तरी मोती कुणाला तरी पाहायला मिळाला असता ना. किंवा त्या कवीनं ते मोती उचलले असते, सोनाराकडे जाऊन विकले नसते का? म्हणून मला असल्या नसत्या अर्थाच्या वायफळ कवितांना मुळी आवडायच्याच नाहीत. परंतु गंमत काय व्हायची, शांता आणि मंजीला एखादी कविता सुचली की त्या लगेच मला ऐकवत ती आणि मला त्या निमूटपणे ऐकून घ्यायला लागायच्या. केदार काका आमच्या घरी कधी आले की दुपारी जेवूनच जायचे. तसे ते कधी शांतीला घेऊन यायचे. पण उमा काकू मात्र कधी विशेष अशा आमच्याकडे यायच्या नाहीत. त्या फक्त आमचा कोणाचा वाढदिवस असला की यायच्या. तशा उमा काकू फार सुगरण होत्या. त्या आमच्या घरी कधी आल्या की लगेच जिलेबीचं पीठ भिजवून दुपारी जेवायला जिलेबी करायच्या आणि इतक्या छान जिलेबी करायच्या की बास. तशाच त्या ओल्या खोबऱ्याच्या साखरेच्या पाकातल्या वड्या, बेसन वड्या, मऊ सुतासारख्या सुतरफेण्या फार छान करायच्या. आमच्या घरी शेवया करायच्या. तेव्हा उमा काकू आणि 4-5 ब्राह्मण बायका घरी यायच्या. त्यावेळी कौसल्यामाई मात्र कधी यायची नाही आणि आली तरी अंगणात येशाला घेऊन बसायची, पण माझघरात म्हणून यायची नाही. त्या ब्राह्मण बायकांना तिचा विटळ होईल म्हणून असेल कदाचित. आमच्या घरी ना माझ्या आजीचे शेवया करायचे लांब फळीसारखे रेघाचे पाट होते. ते आमच्या देवाच्या साठवणीच्या खोलीत ठेवले होते. त्या पाटावर वळून शेवया केल्या जायच्या. आता आमच्या घरी शेवगा असायचा तेव्हा त्या ब्राह्मण बायका आणि उमा काकू शांतीबरोबर सकाळीच आमच्या घरी यायच्या. त्या आमच्या झोपायच्या खोलीत भिंतीजवळ डब्याच्या आधारानं शेवया करायच्या. लांब लाकडी पाट उभं करून पाठीला उशाचा आधार घेऊन पिठाचा लहान गोळा त्या पाटावर ठेवून दोन्ही हात त्या पिठावर पालथे ठेवून मागे पुढे हलवत त्या शेवया ओळण सुरू व्हायची. नंतर शेवयाचे दोन्ही बाजूला येणारे नाजूक दोरे एकत्र करून ते बोटांनी फिरवीत. त्या शेवया सोपात किंवा ताटात किंवा दुरड्यात विणल्या जायच्या आणि ते काम मी आणि शांती करायचो. एक ताट विणलं की लगेच ते ताट वाळत घालून दुसरं ताट विणलं जायचं आणि नंतर पहिल्या ताटातल्या शेवया जरा सुकल्या की त्या हळूच काढून त्या ताटात पुन्हा शेवया विणायच्या. असं शेवयाचं विणणं आणि वाळवणं पीठ संपेपर्यंत चालू असायचं. आमच्या उमा काकूंच्या शेवयांना विलक्षण जाळीदार वीण पडायची. उमा काकू शेवया करताना आपल्या मधुर आवाजात हलकेच गुणगुणायच्या. अगं आई शेवया खाऊन जाना, आता केव्हा खाऊ माय माझ्या शिराळ परण्या जाय. कुंकूबाई याच वाटेनं गेली शिराळ्याची सखू, खडे बाई खडे याच वाटेनं गेले शिराळ्याचे घोडे. पणती याच वाटेनं गेले शिराळ्याचा हत्ती, अगं आई शेवया खाऊन जाना. मला आमच्या उमा काकूंचं हे शेवयाचं गीत फार आवडायचं. मी त्यांना म्हणायची सुद्धा की उमा काकू तुम्ही फार छान अगदी माझ्या आईसारखं गाता. तशा त्या हसून म्हणायच्या, अगं तुझी आई आणि मी बहिणी होत ना. आता उमा काकू आणि इतर बायका चेष्टा मस्करी करत खाऊन पिऊन शेवया विणून जायच्या, पण माझी आई कधी शेवया करायला कोणाच्या घरी जात नसे. तसं तिला त्या शेवया विशेष जमत सुद्धा नसत म्हणा. उमा काकू आमच्या घरी कसलं कार्य असलं की लगेच यायच्या तत्परतेनं.
माझी आई या वर्षभराच्या शेवया सुकल्या की पत्र्याच्या डब्यात गच्च भरून ठेवायची आणि आमच्या घरचे 2 पत्र्याचे शेवयानं भरलेले डबे कौसल्यामाईच्या घरी दरवर्षी जात असत. यावेळी शांती आणि मंजी शेवया विणण्याच्या वेळी अनेक कविता करत. एकदा आमची शाळा सुटल्यावर मी आणि मंजी शाळेजवळच्या चिंचेच्या झाडाखाली बाबांची वाट बघत उभ्या होतो, तेव्हा शांतीसुद्धा आमच्या जवळ उभी होती. आता हे चिंचेचं झाड शाळेजवळ होतं. त्या झाडाजवळून सरळ गेलं की अगदी थोड्याशा अंतरावर केदार काकांचं घर होतं. तसं ते चिंचेच्या झाडाखाली उभं राहिलं की दार उघडून शांतीची वाट बघत दारात उभ्या असलेल्या उमा काकू तिथून स्पष्ट दिसायच्या. त्या दिवशी देखील आम्ही आमच्या बाबांची वाट बघत उभ्या असताना तिथे त्या झाडाखाली एक शेंदूर फासलेला दगड शांतीच्या कवी नजरेला दिसला. तसा तो दगड तिथे पूर्वीपासून होता, पण शांतीला तो आज दिसला. लगेच तिने त्याच्यावर कविता केली आणि लिहून मला आणि मंजीला म्हणून दाखवली. दगडाला शेंदूर फासूनी मानवाने त्याला देवपण दिले, परंतु देव दगडात नसून तो हृदयात आहे, हेच त्याला न कळले, हेच त्याला न कळले. आमची लहान मंजी ती कविता ऐकून एकदम चिवचिवली. वा शांतीताई, खरंच छान कविता केली आहेस. आणि मला खरंच राग आला. एक तर बाबा अजून आले नव्हते, त्यात हे असं. मी रागाने शांतीला म्हणलं, शांते अगं वाटेल त्याच्यावर कविता काय करतेस ग? बघ, या दगडाला शेंदूर फासून फासून जर खरंच याला देवपण प्राप्त झाला असेल तर तुझी ही मूर्खासारखी कविता ऐकून त्याला राग येईल ना. आणि समजा रागानं तो जागृत झाला, तुझ्या डोक्यावर आपटला तर? शांती बिचारी घाबरली. तिने एकदम त्या दगडाला नमस्कार केला आणि म्हणाली, देवा मी चुकले, देवा मी चुकले, देवा मी चुकले. 3दा थोबाडीवर मारत तो कवितेचा कागद तिने फाडून टाकला होता. तेव्हा मी मंजीकडे बघून दुष्टपणे हसले. मी अशा कितीतरी शांतीच्या कविता तिला फाडून टाकायला लावल्या होत्या. तशी शांती एक चांगली मुलगी होती. ती केदार काकांची, उमा काकूंची अत्यंत लाडकी होती. ती जरा नजरेआड झाली की उमा काकूंचा जीव वरखाली व्हायचा. त्या केदार काकांच्या लहानशा घरात ते 3 जीव फार मायेनं समाधानानं राहत होते. कधी शांती तिची वाट बघत दारात उभ्या असलेल्या आपल्या आईवर झटपट जिरा पोहे करावे तशी कविता करायची. आईचं हृदय मायेनं भरलेलं, म्हणूनच ते सगळ्या विश्वात थोर ठरलेलं. आणि मी ती झटपट जिरा पोहे कविता ऐकून खो खो हसायची. त्यावेळी शांती ओशाळायची, गप्प राहायची. नंतर माझ्या स्वतःच्या आयुष्यात एक घटना घडली. मी आत्तापर्यंत सर्व कवितांना एखाद्या कवीच्या मूर्ख कल्पना समजायचे, पण या घटनेनं मला कळलं की तो कवीचा मूर्खपणा नाही, तर ती अंतःकरणातनं बाहेर आलेली उर्मी किंवा वेदना असते. त्या उर्मीचं, त्या वेदनेचं नाव कविता असतं. आणि ती वेदना जेव्हा माझ्या अंतःकरणातनं कवितेच्या रूपानं बाहेर आली, तेव्हा मला कळलं काव्य म्हणजे मनाला दिलेला दिलासा. त्याचं झालं असं, मी रस्त्यावरची झुडपं आणून आमची फुलबाग त्या झाडाने भरून टाकली होती आणि माझ्या आजीला ती रस्त्यावरची झाडं मी बागेत रोवणं हा माझा मूर्खपणा वाटत होता. माझंही जास्तच झालं होतं म्हणा. आजी 2-3 झाडांना गप्प राहिली, पण मी आपली ती झाडं बागेत लावतच राहिले. मग आजीचं डोकं फिरलं. एकदा मी शाळेत गेली असताना तिने ती सगळी लहान रोपं उपटली आणि सरळ रस्त्यावर फेकून दिली. मी जेव्हा शाळेतनं येताना ती मलूल होऊन पडलेली रोपं पाहिली, तशी आई ए आई करत मी चुलीजवळ धावले. तेव्हा आजी मला दारात अडवत म्हणाली, हे बघ सोने, ती तुझी रोपं वत्सलानं नाही उपटली, ती मी उपटली आहेत. बागेतल्या रोपांनी बागेत फुलावं आणि बाहेरच्या रोपांनी बाहेर फुलावं. अगं बागेतल्या झाडांचं बागेतलं विश्व, तर रस्त्यावरच्या झाडांचं रस्त्यावरचं विश्व असतं. पण माझं दुखावलेलं मन जाणून आई एकदम म्हणाली, सोने, आता आपण ती रोपं उचलून आपल्या शेताच्या कडेला लावूया. तशी मी रडत म्हणाले, काही नको आई, तुम्ही सगळेजण फार दुष्ट आहात. माझी आजी नंतर काही न बोलता आपल्या कामाला लागली. त्यावेळी मी बाहेर जाऊन ती सगळी रोपं गोळा करून आमच्या गौरी आणि दुर्गीच्या गोठ्याजवळ नेऊन टाकली. तेव्हा अचानक मला ती कविता सुचली. त्या कवितेला मी नाव दिलं होतं उदास खडकाळ वाटेवरील रोपटं. आणि कविता अशी होती, उदास खडकाळ वाटेवर ते चिमुकल रोपट उगवलं, सुंदर स्वप्नांचं इंद्रधनुष्य घेऊन डौलानं ते उभं राहिलं.
ऊन पाऊस झेलून हसू गाऊ लागलं आणि एकदा त्या चिमुकल्या रोपट्यावर सुंदर फुलं की उमललं. ते सुंदर रोपट क्षणभर स्तब्ध झालं आणि आपल्याच सुगंधानं मस्तीनं उंच उंच मनोरथ उभारू लागलं. आणि ती रोपट्याची मनोरथे ऐकून उदास खडकाळ वाट हसू लागली. तेव्हाच कोणाची तरी अजस्त्र सावली त्या रोपट्याजवळ येऊन थांबली. रोपट्यानं अभिमानानं वर पाहिलं आणि त्याच क्षणी ते कळवळलं. कोणाच्या तरी अजस्त्र पायाच्या खाली ते तुडवलं गेलं. आणि त्या उदास खडकाळ वाटेनं पाहिलं. ते चिमुकलं रोपटं मलूल होऊन पडलं होतं. त्याच्या फुलाच्या पाकळ्या विखरल्या होत्या, खाली पडल्या होत्या. ते चिमुकलं रोपटं अजूनही मूक रुदन करत होतं. मलाही जगायचा अधिकार आहे, मलाही फुलण्याचा अधिकार आहे. मी कुणाला दुखवलं नाही. मी जगाला सौंदर्य आणि सुगंध दिला, परंतु त्या चिमुकल्या रोपट्याला कळलंच नाही की सुंदर फुलानं बागेत फुलावं आणि कुणाच्या तरी हातून बाजारी विकलं जावं. कुणाला तरी धनाचा लाभ द्यावा, तेव्हाच ते सुरक्षित जीवन जगू शकतं. नाहीतर खडकाळ वाटेवरली ते रोपटी अशीच चिरडली जातात. फक्त वारा त्या चिमुकल्या रोपट्याचं गाऱ्हाणं घेऊन सगळ्यांना सांगत फिरतो, पण जगाच्या बंद दाराआड ती कोणाला ऐकू जात नाहीत. खडकाळ वाटेवर एक चिमुकलं रोपट की उगवलं. अर्थात माझ्या या कवितेत ती उदास खडकाळ वाटेवरची रोपटी मी लावलेली लहान फुलझाडं होती आणि तो अजस्त्र पाय म्हणजे माझी आजी होती. आता माझी आजीसुद्धा आमच्या बागेतली फुलं त्या भाजीवाल्या बायकांना विकायची ना, म्हणून मी ही कविता तिच्यावर केली. ती कविता मी कोणाला, अगदी आई मंजीलासुद्धा दाखवली नाही. पण मनाच्या वेदना बाहेर पडायला कवितेचं माध्यम लागतं हे त्यावेळी मला नक्कीच जाणवलेलं होतं. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आत्तावरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.